2022 नीताची काय 118 अधिक 2022 नीताची काय। मला एक गोष्ट सांगा, आज क्रांती दिन आहे। या भारतातून त्या इंग्रजाला स्वातंत्र्य सैनिकांनी हाकलून लावलं, एवढं मोठं जन आंदोलन घडलं। आज एवढा मोठा क्रांती दिन मनवायला चालला। आज या क्रांती दिनाच्या याच्यासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीतरी शूरवीरांनी आपलं मरण पत्करले आणि काही शूरवीर आहेत त्यांना जन्मताच दिव्यांगत्व आले। आज 77 वर्ष पूर्ण होत आहेत। का जिल्हा प्रशासनाला दिव्यांगाच्या बाबतीत उदासीनता आहे? आज अख्ख्या भारतामध्ये एकमेव महाराष्ट्रामध्ये दिव्यांग कल्याण विभाग आहे। त्या दिव्यांग कल्याण विभागाकडून शासन दिव्यांगांच्या दारी म्हणून या जिल्हा परिषदेकडून मला मोठा उपक्रम लाखो रुपये खर्च केले। आज त्या दिव्यांग कल्याण विभागाचा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा ठेवतो दिव्यांगाचा। अहो चाललंय काय? ग्रामपंचायत पासूनचा निधी जातो, तो गाड्याबरोबर इथून लोक जाते। आज दिव्यांग कल्याण विभागाचा अध्यक्ष हा स्वतः मोर्चा काढतो आयुक्त कार्यालयावर। कारण काय कारण आहे? मंत्रालयामध्ये आज पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, सगळे अधिवेशन झाले, तिथं कुठले प्रश्न नाही संपले। कलेक्टरपेक्षा जर मोठा पद असेल तो विभागीय आयुक्त आहे। त्या विभागीय आयुक्ताकडे जाण्याचे कारण काय आले? आणि खरंच जर देश स्वातंत्र्य झाला त्या 77 वर्ष झाले हा दिव्यांगांना का लोकशाही मार्गावर आंदोलन करावं लागतं? का करावं लागत आहे? दिव्यांग समाज कल्याण विभागाकडे आदरणीय औलवार साहेब, मी तुम्हाला आधी सांगतो, इथंही सांगतो, हा इथला डबा जो आहे प्रहारच्या नावावरचा, दिव्यांगाच्या नावावर तुम्ही स्वतः होते। मी तुम्हाला चोर निष्पन्न करून देता तुम्हाला सांगितलं असं दिव्यांगाची फूट वाहिली। वीज भांडवल योजना तुमच्या इथे पैशाशिवाय होत नाही। तुमच्या इथे अपंग दिव्यांगाला भेटत नाही, पैसे पाहिजे। दिव्यांगाचा 5% निधीमध्ये लाभार्थ्याचं नाव पाहिजे। तुमच्या लोक तिथं जाऊ आणते काय होते असं? पहिले वजिराबाद पोलीस स्टेशनला मी यायला विनंती करतो, पहिले गुन्हे तुम्ही आमच्या हा इथं साक्षीने पहिले या संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यावर सगळ्याच्या साक्षीने गुन्हे दाखल करा। याच्यामध्ये किती जण आहे त्यांच्याकडून पैसे घेतले त्यांच्याकडून 5% निधीच्या लाभाचा लाभ देण्यासाठी, अपंग युवा पुरुषांपर योजनेचा लाभ देण्यासाठी, वीज भांडवल योजनेचा ATMच्या बाजूला कार्यालय आहे, काय शासकीय आहे। तुम्ही राजकीय पक्षाला देता, राजकीय पक्षाला देऊन तुम्ही शासकीय फसवणूक करता, अख्या दिव्यांगाची फसवणूक करता। तर पहिलं माझी विनंती आहे, समस्त आलेल्या सगळ्या दिव्यांगांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, माननीय समाज कल्याण अधिकारी, पंचायत विभागाचे ॲडिशनल मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि या सर्वांचा एकच आहे चोरांचा मोर तो शिव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दिव्यांग ॲक्ट 2016 कलम 1 ते कलम 102 पर्यंत गुन्हे दाखल करा। आम्हाला काहीच नको, गुन्हे दाखल करा। आम्हाला हम तुम्हारे साथ हैं।